नमस्कार मंडळी, आजचा विषय आहे एका अशा अधिकाऱ्याचा ज्याचं नाव घेतलं तरी अनेक भ्रष्ट यंत्रणांच्या अंगावर काटा येतो। एक असा अधिकारी ज्याला महाराष्ट्रात सिंगम IAS म्हणून ओळखलं जातं, त्यांचं नाव आहे तुकाराम मुंढे। 21 वर्षाच्या प्रशासकीय कारकिर्दीत 25 बदल्या झालेला हा अधिकारी आज पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनला आहे। कारण अन्न व औषध प्रशासन FDA चे आयुक्त पद स्वीकारल्यानंतर अवघ्या काही दिवसातच त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात असा धडाका लावला आहे की भेसळखोर, गुटखा माफिया आणि बेकायदेशीर धंदे करणाऱ्या लोकांची झोपच उडवली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघणार आहोत तुकाराम मुंढे कोण आहेत, त्यांची कामाची पद्धत कशी आहे, त्यांच्या आतापर्यंतच्या बदल्यामागची कारणं काय असू शकतात, FDA मध्ये त्यांनी नेमकं काय काम केले आणि शेवटी असे अधिकारी महाराष्ट्राला किती फायदेशीर ठरू शकतात। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी आपण एक महत्त्वाचा मुद्दा मांडणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या लावा ताकद मराठी या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा। चला तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तुकाराम मुंढे हे मूळचे विदर्भातील एक सामान्य शेतकरी कुटुंबातील एका सर्वसामान्य कुटुंबातून येऊन त्यांनी अत्यंत मेहनतीने UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आणि भारतीय प्रशासकीय सेवेत IAS प्रवेश मिळवला। ऑगस्ट 2005 मध्ये सोलापूरचे उपजिल्हाधिकारी म्हणून त्यांनी आपल्या प्रशासकीय कारकिर्दीला सुरुवात केली। तेव्हापासूनच आजपर्यंत त्यांनी अनेक महत्त्वाची पदे सांभाळली। जिल्हाधिकारी, नाशिक महानगरपालिका आयुक्त, नागपूर महानगरपालिका आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त, पुणे महानगर परिवहन महामंडळचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक, राज्य परिवहन विभाग, आरोग्य विभाग, पशुसंवर्धन व दुग्ध विकास विभाग सचिव, दिव्यांग कल्याण विभाग सचिव आणि आता अन्न व औषध प्रशासन FDA आयुक्त या प्रत्येक पदावर त्यांनी आपली एक विशिष्ट ओळख निर्माण केली। नियमांचं काटेकोर पालन, भ्रष्टाचाराला अजिबात थारा न देणे आणि कोणत्याही राजकीय किंवा स्थानिक दबावापुढे न झुकणे आणि याच गुणांमुळे त्यांना सतत एका जागेवरून दुसऱ्या जागी हलवलं गेलं। एकूण 21 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांची तब्बल 25 वेळा बदली झाली आहे, म्हणजे सरासरी दर 10 महिन्यांनी एक बदली। तर मित्रांनो, तुकाराम मुंढे यांची कामाची पद्धत समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण हीच पद्धत त्यांना इतर अधिकाऱ्यांपासून वेगळी ठरवते। पहिली गोष्ट म्हणजे पदभार स्वीकारताच ॲक्शन मोड। जिथे जिथे त्यांची नियुक्ती होते तिथे ते पहिल्या दिवसापासूनच काम सुरू करतात। कोणतीही सेटलमेंट पिरियड नाही किंवा कोणताही वेळ न घेता थेट फील्डवर उतरून परिस्थितीचा आढावा घेणं हीच त्यांची खास शैली आहे। दुसरी गोष्ट म्हणजे नियमांचे काटेकोर अंमलबजावणी। ते कोणत्याही कायद्याला, नियमाला बाजूला सारत नाहीत। जो नियम कागदावर आहे तोच प्रत्यक्षात राबवतात, मग ती व्यक्ती कोणतीही असो व कितीही मोठी असू दे किंवा राजकीय वजन असणारी देखील असू दे, त्यांना काहीही फरक पडत नाही। तिसरी गोष्ट म्हणजे आकडेवारी आणि डेटावर आधारित कारवाई। मुंढे यांचं वैशिष्ट्य असं आहे की कोणताही निर्णय अंदाजावर न घेता आधी सर्वे करणे, आकडेवारी घेणे, त्याचबरोबर अहवाल तयार करणे आणि त्यानंतरच धडक कारवाई। नाशिक महापालिकेत असताना त्यांनी अनधिकृत बांधकाम, अनधिकृत लॉन्स यांच्यावर मोठी कारवाई केली होती। ती याच पद्धतीने आधी सर्वेक्षण, मग नोटीस आणि मुदत संपल्यावर थेट कारवाई। चौथी गोष्ट म्हणजे एकाच वेळी राज्यभर समन्वयित कारवाई। FDA आयुक्त झाल्यानंतर त्यांनी मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, अमरावती, कोकण आणि छत्रपती संभाजीनगर अशा सर्व विभागांमध्ये एकाच वेळी छापे टाकण्याचे आदेश दिले, जेणेकरून कुठेही पुरावे लपवण्याची किंवा माहिती आधी पोहोचण्याची शक्यताच राहणार नाही। पाचवी गोष्ट म्हणजे संपूर्ण साखळीवर लक्ष। ते केवळ शेवटच्या विक्रेत्यावर कारवाई करत नाहीत। उत्पादक, साठेबाज, वाहतूकदार, वितरक आणि विक्रेते या संपूर्ण साखळीला लक्ष्य करणं ही त्यांची रणनीती आहे। यामुळे गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांवर कठोर कारवाई केली व त्याचबरोबर त्या लोकांवर थेट मकोका लावला, म्हणजेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा
सारख्या कठोर कायद्याचा वापर करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. 6वं कारण म्हणजे कोणत्याही दबावाला बळी न पडणे. राजकीय दबाव असू दे किंवा स्थानिक प्रभाव, धमक्या असू देत किंवा काही इतर, यापैकी कशालाही ते घाबरत नाहीत, असं त्यांनी आतापर्यंतची कारकिर्दीत दाखवले आहे. आणि कदाचित हीच गोष्ट काही प्रस्थापित घटकांना खुपत असावे. मित्रांनो, आता मुद्द्याकडे येऊ. FDA आयुक्त पदावर त्यांची नियुक्ती मे 2026 मध्ये झाली आणि पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही दिवसातच त्यांनी संपूर्ण राज्यात भेसळखोर विरोधात मोहीम सुरू केली. काही ठळक गोष्टी: राज्यभरातील शेकडो आस्थापनांवर एकाच वेळी छापे टाकले गेले, ज्यामध्ये डझनभर लोकांना अटक करण्यात आली आणि अनेक आस्थापने सील करण्यात आली. भेसळयुक्त दूध आणि दुग्धजन्य पदार्थावर देखील त्यांनी कठोर कारवाई केली. काही ठिकाणी रोज हजारो लिटर भेसळयुक्त दूध तयार होत असल्याचं समोर आलं. मेडिकल स्टोअर्समधून साठवलेले एक्सपायरी औषधांवर आणि बेकायदेशीर गोळ्या औषधांवर त्यांनी कारवाई केली. पानटपऱ्यांवर होणारा गुटखा, तंबाखू आणि इतर प्रतिबंधित पदार्थांची विक्री बंद करण्याची मोहीम सुधारली. त्याचबरोबर गुटखा आणि निकोटीनयुक्त पान मसाल्यांच्या संघटित रॅकेट विरोधात त्यांनी थेट मकोका लागू करण्याचे निर्देश दिले. म्हणजे आता या धंद्यातील लोकांना केवळ अटक नव्हे तर अनेक वर्षांच्या कठोर शिक्षेला सामोरं जाऊ लागू शकतं. या सगळ्या कारवाईमुळे करोडो रुपयांचा भेसळयुक्त आणि बेकायदेशीर माल जप्त करण्यात आला आहे. आणि याआधीही इतर पदांवर असताना त्यांनी अशाच मोठ्या प्रकरणावर कारवाया केल्या होत्या, त्यामुळेच त्यांना सारखं बदली करावी लागत होती. आता मित्रांनो, या मोहिमेदरम्यान काही ठिकाणी त्यांच्या पथकाला विरोधाचाही सामना करावा लागला, असं वृत्तांमध्ये नमूद केलं आहे. मात्र असे अडथळे आल्यानंतर ही मोहीम थांबवली जात नाही. हीच त्यांची ओळख आहे, हीच त्यांची कामाची एक वेगळी पद्धत आहे. मित्रांनो, इथे एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायला हवा. 21 वर्षात 25 बदल्या हा आकडा बघून अनेकांच्या मनात प्रश्न येतो, असं का घडतं? एक अधिकारी जो कायद्यानुसार नियमानुसार काम करतो त्याला सतत एका जागेवरून दुसरीकडे का हलवलं जातं? याची अनेक कारणं असू शकतात आणि याबद्दल वेगवेगळी मतं समाजात आहेत. काहींच्या मते कडक कारवायांमुळे अनेक प्रस्थापित हितसंबंध दुखावले जातात आणि त्यामुळे प्रशासकीय बदल्या होतात, तर दुसरीकडे प्रशासनात बदल्या ही एक नियमित प्रक्रिया असते जी अनेक कारणामुळे होते. हे देखील लक्षात घेणं गरजेचं आहे. मुद्दा हा आहे की जनतेच्या मनात तुकाराम मुंढे यांची प्रतिमा एक चांगला अधिकारी व कठोर कारवाई करणारा अधिकारी म्हणून ओळखली जाते. सोशल मीडियावर सतत त्यांची चर्चा होते आणि लोक त्यांच्या कामाची दाद देतात. तर मित्रांनो, आता विचार करा, जर अशा प्रकारची काटेकोर अंमलबजावणी प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक विभागात झाली तर काय परिणाम होऊ शकतो? पहिली गोष्ट म्हणजे अन्न सुरक्षा. भेसळमुक्त दूध, तेल, मसाले आणि इतर खाद्यपदार्थ सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचतील, ज्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या कमी होऊ शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांचा फायदा. जर भेसळयुक्त दूध उत्पादन थांबलं तर शुद्ध दुधाची मागणी आणि किंमत वाढण्याची शक्यता शेतकरी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे. तिसरी गोष्ट म्हणजे सार्वजनिक आरोग्य सुधारणा. एक्सपायर औषधं, बेकायदेशीर औषधं विक्री आणि अंमली पदार्थांची विक्री यावर टाळा बसेल. विशेष करून तरुण पिढीचं आरोग्य सुधारेल आणि भविष्य सुरक्षित राहू शकेल. चौथी गोष्ट म्हणजे प्रशासनावरील विश्वास वाढतो. जेव्हा नागरिकांना दिसतं की कायदा सर्वांना समान आहे, मोठा असो वा छोटा, तेव्हा प्रशासनावरचा विश्वास नैसर्गिकरित्या वाढतो. पाचवी गोष्ट म्हणजे एक आदर्श निर्माण होतो. एका अधिकाऱ्याच्या कामाची पद्धत बघून इतर अधिकारीही तशाच पद्धतीने काम करण्यासाठी प्रेरित होऊ शकतात, असं अनेक नागरिक म्हणतात. मित्रांनो, हे सगळं शक्य आहे, पण त्यासाठी अशा अधिकाऱ्यांना काम करण्याची संधी दिली पाहिजे व त्यांच्यावरती कोणतेही दडपण न आणता त्यांच्या कामामध्ये त्यांची मदत करावी लागेल. तेव्हाच हा देश बदलू शकतो व आपला महाराष्ट्र बदलू शकतो. तर मित्रांनो, तुकाराम मुंढे यांच्यासारखे अधिकारी महाराष्ट्राच्या प्रशासनातील एक वेगळं उदाहरण आहेत. त्यांच्या कामाच्या पद्धतीवर लोकांची वेगवेगळी मते असू शकतात, पण त्यांच्या कारवायांमुळे सामान्य नागरिकांच्या आरोग्याशी व सुरक्षिततेशी संबंधित असून अनेक गंभीर मुद्दे समोर येत आहेत. हे नाकारता येणार नाही.
मित्रांनो, अनेक नागरिकांचं असं देखील मत आहे की हा माणूस अधिकारी असताना एवढी कठोर कारवाई करू शकतो, तर हा माणूस मुख्यमंत्री झाला तर कशा प्रकारे आपल्या महाराष्ट्राचा विकास होऊ शकतो. मित्रांनो, तुमच्या मते तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट करून नक्की सांगा. तुकाराम मुंडे हे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतील का? तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत आम्हाला ऐकायला नक्की आवडेल. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन दाबायला देखील विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या आणि माहितीपूर्ण बातम्या तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. धन्यवाद महाराष्ट्रातील सुजाण नागरिकांनो. भेटूया पुन्हा एकदा अशाच नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.